चला, सूर्यनमस्कार स्थिती. दोन्ही पाय जुळलेले. हाताचा नमस्कार. ओम राम मित्राय नमः. एक श्वास घ्या. दोन सावकाश श्वास सोडत कमरेतून पुढे वाकायचे. दोन. तीनला सावकाश श्वास घेत डावं पाऊल पाठीमाग. चारला दुसरं पाऊल त्याच्या शेजारी. पाचला गुडघे टेकायचे, छाती टेकायची, कपाळ जमिनीला टेकायचे. अष्टांगासन झालंय. सावकाश सहाला श्वास घेत छातीवर उचलायची, हात सरळ, नजर छताकडे. सातला सावकाश श्वास घेत कंबरवर उचलायची, कमरेला पाठीमागे रेटा द्यायचा आहे, टाचा जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. आठला सावकाश डावं पाऊल किंवा उजवं पाऊल दोन्ही हाताच्या मध्ये घ्यायचे. नऊला दुसरं पाऊल त्याच्या शेजारी घ्यायचे. दहाला स्थिती पूर्ण. ओम ह्रीम रवये नमः. एक श्वास घ्या. दोन सावकाश श्वास सोडत कमरेतून पुढे वाकायचे. दोन. तीनला सावकाश श्वास घेत डावं पाऊल पाठीमाग. चारला दुसरं पाऊल त्याच्या शेजारी. पाचला गुडघे टेकायचे, छाती टेकायची, कपाळ जमिनीला टेकायचे. आपलं अष्टांगासन जमिनीला टेकलेले आहेत. 8 अवयव जमिनीला टेकलेले आहेत, म्हणून याला अष्टांगासन असं म्हणतात. सहाला सावकाश श्वास घेत हात सरळ करायचे, नजर समोर, छातीवरती उचलायची, मान मागं टाकायची आणि भुजंगासन झालंय. सावकाश कंबरवर उचलायची, कमरेला पाठीमागे रेटा द्यायचा आहे, टाचा जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. नाही टेकल्या हरकत नाही, आहे त्या स्थितीमध्ये थांबायचा प्रयत्न करायचा आहे. आठला सावकाश डावं किंवा उजवं पाऊल दोन्ही हाताच्या मध्ये. नऊला दुसरं पाऊल त्याच्या शेजारी. दहाला स्थिती पूर्ण. ओम ह्रीम सूर्याय नमः. एक श्वास घ्या. दोन सावकाश श्वास सोडत कमरेतून पुढे वाकायचे. तीनला सावकाश श्वास घेत डावं पाऊल पाठीमाग. चार. पाचला सावकाश गुडघे टेकायचे, छाती जमिनीला टेकायची, कपाळ जमिनीला टेकायचे. अष्टांग आपलं जमिनीला टेकले म्हणून याला अष्टांगासन असं म्हणतात. सहाला सावकाश श्वास घेत छातीवरती उचलायची, नजर छताकडे. सातला सावकाश श्वास घेत कंबरवर उचलायची, कमरेला पाठीमागे रेटा द्यायचा आहे, टाचा जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. नाही टेकल्या हरकत नाही, आहेस त्या स्थितीमध्ये थांबायचे. आठला सावकाश डावं किंवा उजवं पाऊल दोन्ही हाताच्या मध्ये. नऊला दुसरं पाऊल त्याच्या शेजारी. दहाला स्थिती पूर्ण. ओम ह्रीम भानवे नमः. एक श्वास घ्या. दोन सावकाश श्वास सोडत कमरेतून पुढे वाकायचे. दोन. तीनला सावकाश श्वास घेत डावं पाऊल पाठीमाग. चारला दुसरं पाऊल त्याच्या शेजारी. पाचला गुडघे टेकायचे, छाती जमिनीला टेकायची. सहाला सावकाश हात सरळ करायचे, नजर छताकडे. सातला सावकाश श्वास घेत कंबरवर उचलायची, कमरेला पाठीमागे रेटा द्यायचा आहे, टाचा जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. आठला सावकाश डावं किंवा उजवं पाऊल दोन्ही हाताच्या मध्ये. नऊला दुसरं पाऊल त्याच्या शेजारी. दहाला स्थिती पूर्ण. ओम ह्रीम खगाय नमः. एक श्वास घ्या. दोन सावकाश श्वास सोडत कमरेतून पुढे वाका. दोन. तीनला सावकाश श्वास घेत डावं पाऊल पाठीमाग. चारला दुसरं पाऊल त्याच्या शेजारी. पाच. गुडघे टेकायचे, छाती जमिनीला टेकायचे, कपाळ जमिनीला टेकायचे. सहाला सावकाश श्वास घेत हात सरळ, छातीवरती उचलायची, मान पाठीमागे टाकायची, भुजंगासन झालंय. सातला सावकाश कंबरवर उचलायची, कमरेला पाठीमागे रेटा द्यायचा आहे, टाचा जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. आठला सावकाश डावं किंवा उजवं पाऊल दोन्ही हाताच्या मध्ये घ्यायचे.
2ला दुसरं पाऊल त्याच्या शेजारी, 10ला स्थिती पूर्ण. ओम रहुम खगाय नमः. एक श्वास घ्या. 2 सावकाश श्वास सोडत कमरेतून पुढे वाकायचे. तळहात जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ डोक्याच्या बाजूला नेण्याचा, गुडघ्यांच्या बाजूला नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. 3ला सावकाश श्वास घेत डावं पाऊल पाठीमागं. 4ला दुसरं पाऊल त्याच्या शेजारी. 5ला गुडघे टेकायचे, छाती जमिनीला टेकायची, कपाळ जमिनीला टेकायचे. 6ला सावकाश श्वास घेत हात सरळ, नजर छताकडे, भुजंगासन झालंय. 7ला सावकाश श्वास घेत कंबरवर उचलायची, कमरेला पाठीमागे रेटा द्यायचा आहे. टाचा जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे, नाही टेकल्या हरकत नाही. 8ला सावकाश डावं किंवा उजवं पाऊल दोन्ही हाताच्या मध्ये. 9ला दुसरं पाऊल त्याच्या शेजारी. 10ला स्थिती पूर्ण. बैठक स्थितीत जायचे, थोडंसं शवासन करायचंय.